बाणाई, आता कुठलाच प्रश्न नाही. सकाळी तुम्ही तुमच्या वाड्यात प्रवेश केलेला असेल. माझ्या सौभाग्यवती श्री लक्ष्मी देवी गृहप्रवेशाच्या वेळी तुमच्या सोबत असतील. प्रधानजी, ह्या प्रसंगातून आपण सहज मार्ग काढला. तेव्हा यानंतर तुमची खरी परीक्षा सुरू होईल. कारण म्हाळसा देवींना तुम्हाला सूर्योदयानंतर भेटायचे आहे. म्हाळसा, मी बानूला घेऊन जेजुरीत आलो असलो तरी मला तुला पाहण्याची, तुला भेटण्याची, तुझ्याशी बोलण्याची आस आहेच. म्हाळसा, मी भेटल्यावर तुला माझ्यावर रागवण्याचा, माझ्याशी भांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण आपण आधी भेटूया. म्हाळसा, मला खात्री आहे की मी समोर आलो की तुझा राग मावळेल. श्री विष्णूंनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे मी विश्वकर्मा आज जेजुरी गडावर नवीन वास्तूची निर्मिती करतो आहे. ही वास्तू श्री खंडेराय यांच्या द्वितीय पत्नी सौभाग्यवती बाणाई यांच्या निवासासाठी आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशांच्या मंगल स्मरणाने होते. हे श्री गणेश, हे कार्य सफल करावे ही प्रार्थना. या वास्तूचे स्वरूप सौभाग्यवती बाणाई यांना अनुकूल असे असते. हे निवासस्थान पूर्वमुखी असते. या वास्तूसाठी चंदनाच्या आणि सागाच्या काष्ठांचा उपयोग असतो. भिंतीमध्ये उत्तम प्रतीच्या पाषाणाचा उपयोग केलेला असतो. अष्टभैरवांचे स्थान असलेल्या अष्टस्थानात पवित्र मृत्तिका अर्थात माती यासाठी एकत्रित या. हे पंचमहाभूतांनो, तुम्ही सहाय्यभूत होऊन हे निवासस्थान आकारात आणावे ही प्रार्थना. देवा, वास्तूची निर्मिती पूर्ण झाली.